हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. आता दिवाळी सुट्टी वगैरे संपल्या होत्या आणि आम्ही आज कोल्हापूरला आलो होतो. आणि कोल्हापूरला आलो आणि आम्ही ह्या साईडने आज आलो होतो, त्यामुळे इथं रंकाळा तलाव आम्हाला दिसलं होतं. आता बरेच दिवस मी कुठे बाहेर जात नाही, त्यामुळे मला बरेच दिवसांनीच इथं रंकाळा तलाव बघायला भेटलं होतं. त्यामुळे मी छान असा व्हिडिओ काढून घेतला होता. इथे छान असं वाटतं, खूप भारी रंकाळा तलाव आहे. आणि आज सकाळीच होता, त्यामुळे गर्दी वगैरे काही नव्हती आणि संध्याकाळची खूपच इथे गर्दी असते. आणि गोल असं आहे थोडं, पण ह्या साईडला थोडी गर्दी कमी असते आणि त्या साईडला दुसऱ्या साईडने ना भरपूर गर्दी असते दिवसाची पण. त्यानंतर इथं घरी आल्यानंतर हा सर्व घरात होता पसारा. जाताना सर्व पसारा काढून गेली होती, पण हा आल्यावर ज्या बॅगा वगैरे होत्या ना, त्या सर्व कपडे वगैरे बाहेर काढले होते. अचानकच तिकडून पण आम्ही निघालो होतो, कारण अजून 2 दिवस सुट्टी होती, राहणार होतो आम्ही. पण अचानक निघाल्यामुळे माझ्या भावाची गाडी आली होती त्या कोल्हापूरला. तो माल न्यायला वगैरे येतो ना, त्यामुळे येताना गाडी त्याची रिकामी असते, त्यामुळे त्याने सांगितलं होतं. त्यामुळे अचानकच आम्ही सकाळी निघालो होतो. त्यामुळे जे धुवायचे वगैरे कपडे भरपूर होते, ते सर्व तसेच पॅक करून घेऊन आली होती आणि त्यामुळे इथंही सगळं आल्या पहिल्यांदा बॅग वगैरे विस्कटली आणि धुवायचे वगैरे कपडे बाजूला काढून ठेवले. आणि परीला आज टाके काढायला घेऊन जायचं होतं दवाखान्यामध्ये. त्यामुळे परीची डाडू लगेचच तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेली आणि तोपर्यंत मी माझी कामं वगैरे आवरून घेतली. पहिल्यांदा आल्या-आल्या सर्व कपडे वगैरे काढून ठेवले होते ना, ते धुवून वगैरे घेतले. आणि बंद घर असलं तरी घरात खूप धूळ वगैरे आली होती, त्यामुळे सर्व फरशी वगैरे पुसून घेतली. आणि त्यानंतर मी पहिल्यांदा फ्रेश वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बनवायचा होता ना, तो वगैरे बनवून घेतला. आणि त्याच्यानंतर मग खूपच थकली होती. गावाला जरी मी काम वगैरे काही केली नाही ना, तर पण मी प्रवास वगैरे करून आल्यावर मला आल्या-आल्या खूप कंटाळा येतो आणि मला 2-3 दिवस का माहीत नाही, पण मला खूप झोप वगैरे येते ना. मी स्वयंपाक वगैरे केला, जेवून वगैरे घेतला आम्ही आणि त्याच्यानंतर मी झोपून वगैरे दिलं. त्यामुळे त्यानंतर दुसरा व्हिडिओ काय केलाच नाही. डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी वगैरे व्हिडिओ करायला घेतला होता. आता हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पण डायरेक्ट संध्याकाळी बनवायला घेतला होता, कारण गावावरून आल्यामुळे मला खूप कंटाळा येतो, त्यामुळे व्हिडिओकडे जास्त लक्ष पण दिलं नाही. परीचे डॅडू कामावरून वगैरे आले होते आणि इथे पसारा वगैरे काढत होते आणि मी संध्याकाळचं स्वयंपाकाला वगैरे लागलं होतं. 2 दिवसानंतर स्वामीचा बड्डे आहे, त्यामुळे गावावरून थोडी जणं कोण नाही कोण येणार होते, त्यामुळे थोडा जेवढा पसारा काही नाही का होता, एक्स्ट्राचे जे सामान वगैरे होतं ना, ते काढलं होतं. जागा खूप कमी झाली आहे आणि सामान खूप झालं आहे. कितीही पसारा काढला तरी काही संपतच नाही, त्यामुळे जेवढं काढता येईल तेवढं वरचे टाडू सामान वगैरे काढत होते. आणि त्यानंतर माझं स्वयंपाक वगैरे चालला होता. आज स्वयंपाकामध्ये पिठलं भात बनवायचं होतं, कारण गावाला मी गेली होते तेव्हा मला मोठ्या सासूंनी पिठलं भात बनवलं होतं ना, ते खूप आवडलं होतं पिठलं. त्यामुळे आज मी पिठलं बनवायला घेतलं होतं आणि परीला पण खूप आवडतं. त्यामुळे पिठलं भात आणि कारल्याची भाजी भाकरी आज जेवण होतं. त्याच्यानंतर इथं ना काल गावावरून येताना यांच्या मावशीच्या घरी गेले होते, तेव्हा त्यांनी ना म्हशीचं चीक असतो ना, ते दिलं होतं दूध. त्यामुळे काल थोडं बनवलं होतं आणि आज जे होतं ते आज सर्व बनवायला घेतलं होतं. मला काही चीक आवडत नाही, पण यांना खूप आवडतो, त्यामुळे गूळ वगैरे घालून त्यांना हे दिलं होतं. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे लगेच करून घेतला आणि जेवण वगैरे आम्ही करून घेतलं आणि लगेच सर्व बाकीची कामं वगैरे करून घेतली. भांडी वगैरे जी घासायची होती ती सर्व घासून वगैरे घेतली. आणि त्याच्यानंतर दिवाळी संपली होती, पण दिवाळीचा जो फराळामधला जो चिवडा बनवायचा होता ना, तो तसाच राहून गेला होता, कारण अर्धाच फराळ बनवला आणि तशीच मी गावी गेली होती. त्यामुळे न्यायला पण बसने गेल्यामुळे तिकडे न्यायला पण आला नव्हता आणि इथे बनवायला पण वेळ पुरला नव्हता. त्यामुळे आज वेळ होता, त्यामुळे आज तिथं चिवडा बनवायला घेतला होता. गावावरून आल्यापासून ना स्वामी तर अजिबात खाली राहायला बघत नाही, सारखं अंगावरच घेऊन राहा असं चाललं असतं त्याला. आणि आता परीच्या डाडूंकडे पण जायला बघत नाही, सारखं माझ्या मागे मागेच करत होता. पण बरेच दिवस झाले होते, चिवडा बनवायचा राहिला होता, पण म्हटलं चला आज करूनच घेऊया. त्यामुळे इथं चिवडा बनवायला घेतला आणि याची मध्ये मध्ये लुडबुड चालली होती. मी पहिल्यांदा इथे ना सर्व साहित्य साफ वगैरे म्हणजे जे बारीक वगैरे करून घेतलं होतं, लसूण वगैरे सोडा साफ करून म्हणजे फक्त फोडून घेतला होता आणि खोबरं वगैरे बारीक करून घेतलं. इथं पहिल्यांदा पहिलं खोबरं, शेंगदाणे आणि डाळ वगैरे होती ना, ती सर्व एकदम
भाजून वगैरे घेतली होती. माझ्याजवळ ना पसरट भांडं काय नव्हतं, त्यामुळे इथे मोठ्या पातेल्यामध्येच इथं बनवायला घेतलं होतं आणि भांडं पण मोठं होतं आणि थोडं पातळ पण होतं. त्यामुळे इथं लगेच भाजायला वगैरे पटपट करपत वगैरे होतं. त्यामुळे पटपट करावं लागत होतं आणि माझ्याकडे झारा होता ना मोठा, तो पण तुटला होता. त्यामुळे छोट्या-छोट्या झाडाने पण करायला वेळ लागत होता आणि त्यात स्वामी पण खाली रडत होता आणि परचे दादू पण कामाला गेले होते. त्यामुळे चिवडा बनवताना तर खूपच मला कंटाळा आला होता. कारण स्वामी मागे-मागे किरकिर करत असला ना, तर कुठलं काम करायला मला कंटाळा येतो. त्यानंतर सर्व भाजून वगैरे घेतलं. थोडं तेल परत घालून घेतलं, कारण चिवड्याला पुरेच्या अंदाजाने तेल वगैरे घालून घेतलं आणि त्याच्यानंतर पहिलं लसूण वगैरे भाजून घेतला. कारण लसूण भाजायला थोडा वेळ लागतो आणि त्यानंतर पहिल्यांदा कढीपत्ता वगैरे घातला तर थोडा करपतो. त्यामुळे लसूण थोडा भाजला, त्याच्यानंतर कढीपत्ता वगैरे घालून घेतला आणि छान असा खरपूस होईपर्यंत लसूण भाजून घेतला. त्यानंतर त्यामध्ये मसाले वगैरे घालून घेतले. मसाल्यामध्ये हळद आणि चिवडा मसाला आणि थोडा तिखट पाहिजे होता आम्हाला, त्यामुळे चटणी वगैरे घातली होती आणि थोडासा गॅस बंद करून थोडं सगळं परतून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जे भाजून तळून जे घेतलं होतं ना, शेंगदाणे, डाळ आणि खोबरं वगैरे, ते त्यामध्ये पुन्हा मिक्स केलं आणि 1 मिनिटभर छान असं परतून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर पोहे वगैरे घालून घेतले. पोहे थोडे घालून सर्व मिक्स करून घेतले, कारण भांडं छोटं झालं होतं ना, त्या मिक्स वगैरे करायला जास्त वेळ लागत होता. पण सर्व छान मिक्स वगैरे करून घेतलं. मिक्स करून झाल्यानंतर ना, चिवडा असा छान असा कलर आला होता, असं भारी वाटत होता आणि चवीला पण भारी झाला होता. आता त्या चिवडा बनवेपर्यंत स्वामी गप्प राहण्यासाठी त्याला खाली चिवडा खायला दिला होता ना, त्याने खूप सगळीकडे पसरून वगैरे ठेवला होता. तो कचरा वगैरे काढून घेतला. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.